Good morning, students. Yesterday, we have seen heating effect of electric current. The production of heat in a resistance due to the electric current flowing through it when it is connected in an electric circuit is called the heating effect of electric current. When a potential difference is applied across a metallic conductor, free electrons in the conductor move from the end at the lower potential to the end of to the end at the higher potential, giving rise to electric current. And these electrons collide with the atom and positive ions and transfer some kinetic energy to them. This energy is converted into heat. Hence, the temperature of the conductor begins to rise. That is, the conductor becomes hot. And this is the origin of the heating effect of electric current. Means Joule's law. Heating effect of electric current means Joule's law. So, Joule's law. The quantity of heat produced in a conductor when a current flows through it is directly proportional to first the square of the current, the resistance of the conductor, and the time for which the current flows. Then next, application of heating effect of इलेक्ट्रिक करंट. म्हणजे या जूलच्या नियमाचाच म्हणजेच आपण जे काल पाहिलं म्हणजे जे उदाहरण पहिलं बघितलं फ्यूज वायर, हे कशाचं उदाहरण आहे तर विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचे उपयोग आहेत. त्यामध्ये पहिला आपण बघितलं फ्यूज वायर, वितळतार. बरेच आपणाला सांगता येतात. इलेक्ट्रिक हीटर, इलेक्ट्रिक आयर्न, इलेक्ट्रिक ओव्हन, इलेक्ट्रिक टोस्टर, इलेक्ट्रिक किटली, इलेक्ट्रिक गिझर, फ्यूज वायर किंवा आणखीन सम अदर ॲप्लिकेशन्स ऑफ हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक फर्नेस म्हणजे भट्टी, विद्युत भट्टी, याच्यामध्ये सुद्धा उपयोग करतात. इन इंडस्ट्री फॉर सॉल्डरिंग, आपल्याला सॉल्डरिंग गन माहिती आहे, आपण इलेक्ट्रिशियनच्या दुकानात बघतो सॉल्डरिंग गन, सॉल्डर करण्यासाठी आपण वापरतो. ती सुद्धा या जूलचाच नियम म्हणजे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचाच एक्झाम्पल आहे. वेल्डिंग, आपण वेल्डिंगचं वर्क्स बघतो, त्याच्यामध्ये सुद्धा याचाच उपयोग केलेला आहे. कटिंग, ड्रिलिंग, इन सर्जरी फॉर कटिंग टिश्यू विथ अ फाईनली हिटेड प्लॅटिनम वायर, याच्यामध्ये सुद्धा या हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचाच यूज केलेला आहे. अशा पद्धतीने आपण बरीच उदाहरणं आपण काल पाहिलेली होती. देन टुडे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम. याच्यामध्ये हान्स होस्टेड यांनी जो प्रयोग केलेला आहे आणि जो बदल घडवून आणलेला आहे त्याची माहिती आता आपण पाहणार आहोत. वी हॅव लर्न अबाउट हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट in previous standard, and we have studied about magnets and magnetic lines of force. Then it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. एक लक्षात ठेवा बघा, विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे का तर तो निश्चित आहे. आणि तो आता आपण या प्रयोगामधून बघणार आहे. एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे बघा, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ अ करंट, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम. याच्यामध्ये एक कॉपर वायर दिलेले आहे, थिक कॉपर वायर असते आणि सर्किट दाखवलेले आहेत बघा, 2 इलेक्ट्रिक सर्किट आहेत. याच्यामध्ये करंट फ्लो केलेला आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल दाखवलेले आहेत. करंट फ्लो फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इज अ कन्व्हेन्शनल वे.
and one end of wire shows A and B, connecting wires between A and B. Keep a magnetic needle adjacent to the wire. म्हणजे काय केलेलं आहे बघा, ए व बी दरम्यान जोडणीच्या तारापेक्षा जाड अशी एक सरळ तांब्याची तार घेतलेली, जाड आहे, थिकर आहे. आणि आता परिपथाची कळ उघडे, म्हणजे आपण सर्किट जे आहे हे ओपन आहे, प्लग की इज ओपन इन द सर्किट अँड ऑब्झर्व द डिरेक्शन ऑफ निडल. आणि एक चुंबक सूची तर सरळ तांब्याची तार आहे जी ए बी पॉईंट दाखवलेली आहे त्याच्या जवळ ठेवली, चिटकवलेली नाही आहे त्याला, तर त्याच्याजवळ. कीप अ मॅग्नेटिक निडल ॲडजस्टंट टू द वायर अँड देन क्लोज द प्लग की. आणि नंतर प्लग की प्रेस केली, म्हणजेच काय केली आपण, कळ बंद केली, तर काय दिसेल. ऑब्झर्व द डिरेक्शन ऑफ द निडल. व्हॉट डू यू नोटीस. नाव इंटरचेंज द कनेक्टिंग वायर्स connected to the cell and observe the direction of the magnetic needle. आणि नंतर आपण त्याचे काय केले, टर्मिनल जे आहेत ते पण चेंज केले आपण. यामध्ये बघा आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे टर्मिनल आहेत ते आपण काय केले, आता यामध्ये बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल हे चेंज केले, अपोजिट केले. आता मॅग्नेटिक निडलमध्ये आपल्याला डिफ्लेक्शन मिळतं बघा. इन फर्स्ट फिगर, पहिल्या फिगरमध्ये आपल्याला मॅग्नेटिक निडलमध्ये जे डिफ्लेक्शन झालेलं आहे त्याच्या अपोजिट बरोबर सेकंड फिगरमध्ये आहे का, बघा विरुद्ध दिशेनं चुंबक सूची गेलेली दिसते. पहिल्या आकृतीमध्ये ज्या बाजूला विचलन झालेलं होतं त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेला दुसऱ्या आकृतीमध्ये चुंबक सूचीचं विचलन झालेलं आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि हान्स ख्रिस्तियन ओस्टेड यांचा हा प्रयोग आहे. या शास्त्रज्ञाची माहिती बघा, तुमच्या लक्षात येईल वाचल्यानंतर. इंट्रोडक्शन of scientist as a scientist at the forefront in the 19th century. हे एक 19व्या शतकातील अग्रगण्य वैज्ञानिक होते. हान्स ख्रिस्तियन ओस्टेड played an important role in understanding electromagnetism. विद्युत चुंबक समजून घेण्यामध्ये यांची मोलाची कामगिरी आहे. ही ऑब्झर्व इन 1820, बरोबर 200 वर्षे झाली बघा. दॅट वेन अ करंट पासेस थ्रू अ मेटल वायर द मॅग्नेटिक निडल नियर द वायर टर्न्स थ्रू अ सर्टन अँगल. आता आपण बघितलं की एक परिपथ घेतलं, त्यामध्ये एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर त्या तारेजवळची चुंबक सूची काय होते, काही कोणातून वळते, डिफ्लेक्ट. And he pointed out the relation between electricity and magnetism. And this result means today's advanced technologies developed as a consequence. In his honor, the unit of intensity of magnetic field is termed as Oersted. म्हणून आजचे जे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले हे त्यांच्या या प्रयत्नातूनच, आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओस्टेड असं संबोधलं जातं. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. अँड दिस मीन्स दॅट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर क्लोजली रिलेटेड. ऑन द कॉन्ट्ररी, इफ अ मॅग्नेट इज मूव्ड अँड केप मूव्हिंग will we observe any electric effect. Therefore, we are going to study magnetic field and such electromagnetism or electromagnetic effects
Finally, we will study the principles, construction and working of electric motor and electric generator. यांच्याच प्रयोगावर आधारित आपण विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर, विद्युत जनित्र यांची माहिती घेणार आहे. ट्राय दिस. आपल्याला हा एक एक्सपेरिमेंट आहे बघा. यामध्ये एक इलेक्ट्रिक सर्किट आहे, एक कार्डबोर्ड आहे, त्याच्यावर आयर्न फिलिंग्ज आहेत, लोखंडाचा चुरा टाकलेला आहे, आणि करंट फ्लो झाल्यानंतर जंटली टॅप, हळूवार त्या कार्डबोर्डला जर टिचकी मारली आणि त्याच्यावर जर आधी लोखंडी चुरा जर टाकलेला असेल, लोखंडाचा किस, तर काय होतं, कॉन्सेंट्रिक सर्कल्स तयार होतात, एक केंद्री वर्तुळं तयार होतात. अशी का वर्तुळं तयार होतात बघा. when a large current means 1 ampere or more flows through the thick copper wire passing through a cardboard, the magnetic needle kept at different points on the cardboard around the wire stands in different directions. म्हणजे जसे चुंबक सूची ठेवल्यास तिचं ठराविक दिशेनं विशिष्ट दिशेत स्थिर राहते, पण जर त्याच्यावर लोखंडाचा जर चुरा टाकलेला असेल आणि जंटली टॅप केला, हळूवार टॅप केलं, तर तो लोखंडाचा चुरा कॉन्सेंट्रिक सर्कल्समध्ये दिसतो आपल्याला. असं का दिसतं मग बघा. इन्स्टेड ऑफ द मॅग्नेटिक निडल स्प्रेड आयर्न फिलिंग्स ऑन द कार्डबोर्ड अँड ऑब्झर्व द आयर्न फिलिंग्स अरेंज देमसेल्फ इन अ सर्क्युलर मॅनर अराउंड द वायर. You have studied magnetism and magnetic field in previous standard. The iron fillings spread along the magnetic lines of force. लोखंडाचा किस हा चुंबकीय बलरेषेना धरून पसरलेला दिसतो. A magnetic field is produced around the straight current carrying conductor. If the current is unchanged, this magnetic field reduces as the distance from the wire increases. विद्युत धारेत बदल न करता तारेपासून दूर जर आपण गेलो, मॅग्नेटिक निडल चुंबक सूची घेऊन गेलो, तर चुंबकीय क्षेत्र कमी कमी झालेलं दिसतं आपल्याला, कमी कमी झालेलं दिसतं. Therefore, the concentric circles representing the magnetic lines of force are shown bigger and rarefied as the distance from the wire increases. चुंबकीय क्षेत्र हे तारेपासून जसं दूर जाऊ तसं ते कमी झालेलं दिसतं आपल्याला. बट वेन इन्क्रीजेस करंट इन्क्रीजेस, magnetic field increases, intensity of the magnetic field increases. If the current through the wire is increased, the intensity of the magnetic field increases. म्हणूनच याच्यावरूनच राईट हँड थंब रूल आला बघा. राईट हँड थंब रूल, उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम. राईट हँड थंब रूल बघा, डायग्राममध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. This is a convenient rule for finding out the direction of the magnetic field produced by a current flowing through an electric conductor. Just imagine that you have held the conductor in your right hand. अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडलेला आहे. कल्पना करायची, पकडायचं नाही आहे. Held the conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of the current. अंगठा हा विद्युतधारेच्या दिशेनं तारेवर स्थिरावलेला आहे. अँड द कर्ल्ड फिंगर्स, कर्ल म्हणजे गुंडाळलेली किंवा लपेटलेली, किंवा त्याला एक दुसरं नाव आहे, टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर. द डिरेक्शन ऑफ द फिंगर्स is the direction of the magnetic lines of force.
मग ती जी तुमची बोटं आहेत ना, ती बोटं विद्युत वाहकाभोवती गुंडाळा आणि बोटांची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा आहे. आपल्या हातामध्ये पेन पकडून बघा किंवा काठी पकडून बघा. अंगठा काय दाखवणार तुम्हाला? इलेक्ट्रिक करंट, शोज डिरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट, अँड कर्ल फिंगर शोज मॅग्नेटिक फील्ड, डिरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मीन्स मॅग्नेटिक फील्ड. अशा पद्धतीनं हा उजव्या हाताचा नियम आहे, तो तुम्ही लिहून ठेवायचा आहे आत्ता मी सांगितलेला. बघा पुन्हा एकदा सांगतो. Imagine that you have held the conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of the current. Then turn your fingers around the conductor. The direction of the fingers is the direction of the magnetic lines of force. चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा दाखवली जाते. याच्यावरच आधारित दुसरा एक एक्सपेरिमेंट आहे बघा. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून म्हणजे कुंडलातून विद्युतधारेमुळं निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. आपण 4.6 या डायग्रॅममध्ये आपण बघितलं सिंगल वायर स्ट्रेट लाईन घेतली, पण इथं नंबर ऑफ टर्न्स म्हणजे तारेचं वेटोळं घेतलं आपण. नंबर ऑफ टर्न्स. वी लर्न about the magnetic lines of force of a magnetic field produced by a current flowing through a straight conductor. आता इथं आपण लूप घेतलेला आहे. करंट फ्लोईंग थ्रू अ लूप मेड बाय बेंडिंग द स्ट्रेट वायर. अ सर्किट इज completed by connecting various components. आता याच्यामध्ये या लूपमधून जर करंट पास केला तर काय होईल? इफ द करंट पासेस थ्रू द लूप, magnetic lines of force are produced at each point on the loop. As we go away from the wire, the concentric circles representing the magnetic lines of force will become bigger and bigger. जसजसं आपण त्या लूपपासून तारेच्या वेटोळ्यापासून दूर जाऊ तसे ते कॉन्सेंट्रिक सर्कल, कॉन्सेंट्रिक म्हणजे एक केंद्री, एकच केंद्रबिंदू आहे, पण त्याच्याभोवती काय झालेले आहेत? वर्तुळाकार असे लूप्स तयार झालेले आहेत. तर जसजसं तारेपासून त्या वेटोळ्यापासून दूर जाऊ तसे कॉन्सेंट्रिक सर्कल्स हे मोठमोठी होत जातात. ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द लूप, द सर्कल बिकम्स सो बिग दॅट इट्स आर्क कॅन बी शोन ॲज अ स्ट्रेट लाईन. आणि या ठिकाणी दोन कॉन्सेंट्रिक सर्कल्स तयार झालेले आहेत बघा, दोन प्रकारचे. त्यामुळं त्यांच्या मध्यभागी जर गेलो आपण तर स्ट्रेट लाईन तयार झालेली दिसते. स्ट्रेट लाईन. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर द पॉइंट्स P and Q only. However, they will be created near each point on the loop. Likewise, each point will produce magnetic field at the center of the loop. वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी निर्माण होतील याप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. अशा पद्धतीनं आपणाला हे काय जसा आपण नियम बघितला राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल, तो इथं प्रूव्ह आपण करू शकतो. बाय मेकिंग यूज ऑफ द राईट हँड थंब रूल, check that every point on the loop contributes the magnetic lines of force at the center of the loop, and these lines of force at the center of the loop are in the same direction. या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. त्यांचा ॲरो बघा, ॲरो या ठिकाणी जो ॲरो दाखवलेले आहेत ना ते खूप महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला ते दाखवतोय बघा ॲरो.
त्यांची दिशा बघा. आकृती काढताना हे ॲरो अतिशय म्हणजे काळजीपूर्वक दाखवायचे आहेत. उलटसुलट झाले तर आकृतीचे मार्क्स गेले. त्यामुळे आकृतीचं निरीक्षण व्यवस्थित करा. ऑन पेज नंबर 53. नेक्स्ट, the intensity of magnetic field at any point produced by a current flowing through a wire is dependent on the current. तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते. इफ the current through the wire is increased, the intensity of the magnetic field increases. जर विद्युतधारा वाढवली, तारेतून जाणारी विद्युतधारा जर वाढवली तर चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत सुद्धा तेवढीच वाढ होणार आहे. आणि जर कमी केली तर इंटेन्सिटी सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. हेही याच्यातून आपल्याला समजतं. This means that if there are number of turns in the loop, the magnetic field number of times of that produced by a single loop will be created. म्हणजे एका वेटोळ्यातून जितकं चुंबकीय क्षेत्र तयार होईल त्याच्या n पट नंबर ऑफ टर्न्स चुंबकीय क्षेत्र तयार होईल. म्हणजे त्याच्यावरही डिपेंड आहे. लूप्स जेवढे इन्क्रीज करू तेवढंच काय होतं? मॅग्नेटिक फील्डसुद्धा इन्क्रीज होत जातं. यानंतर उद्याच्या तासाला आपण म्हणजेच पुढच्या तासाला सोमवारी आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन अ सोलेनॉइड याचा अभ्यास करणार आहोत. आपणाला जो नवनीतचा जो अभ्यास पाठवला जातो तो तुम्ही सोडवायचा आहे. टेस्ट सर्वांनी सोडवायचे आहेत. आपल्याला जादा अभ्यासासाठी येते आणि त्याचे जे व्हिडिओ पाठवलेले आहेत ते सुद्धा त्या वेळेत बघा. त्याला वेळेचं बंधन आहे. कधीही बघून आपणाला पाहायला ते मिळणार नाही आहेत व्हिडिओ. त्याला टाईम आहे. टाईम बाउंडेड प्रोग्राम आहे तो. त्यामुळं 1 ते 2 दिवसात आपणाला ती वेळ मिळालेली असते त्या वेळेतच पाहत जा. सो क्वेश्चन फॉर यू, एक्झरसाइज. फर्स्ट क्वेश्चन, आता हा ॲक्च्युली शॉर्ट नोट म्हणून सुद्धा उपयोगात आणला जातो. लिहून घेऊ नका, फक्त मी सांगतो शॉर्ट नोट कशी असते ते. यामध्ये असा प्रश्न तयार होतो, राईट नोट्स ऑन मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. किंवा आणखीन एक प्रश्न याच्यावर तयार होतो, राईट नोट्स ऑन ओस्टेड्स एक्सपेरिमेंट. असाही होऊ शकतो. ओस्टेडचा कोणता प्रयोग आहे, जसं जूल्स लॉ आहे तसा. पण तुम्हाला मी असा प्रश्न देतोय बघा, स्टेट द कन्क्लुजन्स CONCLUSIONS conclusions that can be drawn DRAWN from Oersted's experiment. OERSTED Oersted's experiment. ओ कॅपिटल कळा, त्याचं नाव आहे म्हणून. आणि दुसरा प्रश्न घ्या. सेकंड क्वेश्चन, स्टेट द राईट हँड थंब रूल. स्टेट द राईट हँड थंब रूल. दोन्ही प्रश्न लिहून ठेवा. थँक्यू.